आणि त्यांचा धम्म यामध्ये आपण पाहत आहोत खंड 4 आणि भाग 3 बौद्ध जीवन मार्ग कोणते. त्यामध्ये सत, असत आणि पाप. सत म्हणजे काय, असत म्हणजे काय आणि पाप म्हणजे काय, हा भाग आपण या ठिकाणी पाहत आहोत. शुभ कार्य करीत राहा, अशुभ कर्मात सहयोग बनू नका, पापकर्म करू नका. हा बौद्ध जीवनमार्ग आहे. माणसाने एकदा शुभ कार्य केले की परत परत शुभ कर्म करीत राहिले पाहिजे. शुभ कर्म इतके अविरत करीत राहावे की त्या योगे अंतःकरणातील सर्व इच्छाही शुभ कर्माकडे लागाव्यात. शुभ कर्माचा संचय करीत राहणे सुखकर आहे. शुभ कार्य मला साधणार नाही असे म्हणू नका. थेंबाथेंबाने पात्र भरते. थोड्या थोड्या शुभ कर्माने शुभ कर्म वाढत राहते. जे केल्यानंतर खंत किंवा खेद वाटत नाही, त्याचे फळ आनंदाने आणि समाधाने स्वीकारण्यात येते. ते कर्म चांगल्या रीतीने झाले असे समजावे. जे कर्म केल्याने पश्चातापाची पाळी येत नाही, ज्याचे फळ आनंदाने आणि समाधाने स्वीकारता येते, ते काम चांगले झाले असे समजावे. जर मनुष्य शुभ कर्म करीत असेल तर ते त्याने वारंवार करीत राहिले पाहिजेत. त्यात त्याने आनंद मानावा. शुभ कर्माचा संचय आनंदकारक असतो. जोपर्यंत शुभ कार्याला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही दुर्दिन भोगावे लागते. परंतु त्यांचे शुभ कार्य परिपक्व झाले किंवा त्यांना चांगले दिसू लागतात, ते मला बरोबर साधणार नाही असे माणसाने शुभ कर्मासंबंधी कधीच बोलू नये. थेंब पडून पात्र भरते. सुज्ञ मनुष्य जरी थोडे थोडे शुभ कर्म करीत राहिला तरी परिणामी तो चांगल्या गुणाप्रमाणे भरून जातो. चंदन, धूप, कमळ, मधुमालती यांच्या सुगंधापेक्षा शीलाचा म्हणजे सदाचरणाचा सुगंध अधिक असतो. धूप आणि चंदन या चंदनाचा सुवास मंद असतो, परंतु शीलाचा सुवास उच्चपदी दरवळत जातो. अशुभ हे क्षुद्र समजू नका. ते मजकडून घडणार नाही असे म्हणू नका. थेंबाथेंबाने भांडे भरते. थोडे अशुभ घडता ते वाढतच राहते. ज्याच्या योगाने मागाहून खेद किंवा खंत वाटते आणि ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो, असे काम करणे बरे नाही. जर मनुष्य दुष्टपणे बोलू लागला किंवा वागू लागला तर ज्याप्रमाणे गाडीच्या बैलाच्या खुरामागून गाडीचे चाक धावत असते, त्याचप्रमाणे अशा माणसाच्या मागून काय होते, दुःख धावत राहते. पापाला अनुसरू नका. या बाबतीत अनवधानी राहू नका. मिथ्या कल्पना उराशी बाळगू नका. दुर्विचाराचे दमन करून परिपूर्णतेकडे जाण्याची त्वरा करा. जो शुभ कर्मात मागासलेला राहतो त्यांचे मन पापाकडे रममाण होते. जे कृत्य केले असता खेद वा खंत वाटतो त्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो, ते काम करणे इथे इष्ट नव्हे. पापकर्म करणाऱ्याला सुद्धा जोपर्यंत त्यांची पापे पक्व झाली नाहीत तोपर्यंत सुख दिसत न राहते. परंतु ज्यावेळी त्याचे पाप परिपक्व होते त्यावेळी त्याला दुःखाशिवाय काहीच दिसत नाही. अशुभ मज पर्यंत येऊन भिडणार नाही असे बोलत माणसाने अशुभाला कमी लेखू नये. थेंबाथेंबाने भांडे भरते. अगदी अल्प दुष्कृत्ये करता करता मूर्ख मनुष्य पापमय होऊन जातो. माणसाने आपला विचार अशुभ कर्मापासून परावृत्त करून शुभकर्मापर्यंत शुभकर्मासंबंधी प्रवृत्ती वाढवण्याची त्वरा करावी. जर मनुष्य शुभकर्म आचरणात आळस करू लागला तर त्याचे मन काय होईल, अशुभ भावाने रममाण होते. माणसाने एकदा
पाप केले तरी त्याने परत परत पाप करू नये आणि पापात आनंद मानू नये. पापाची वाढ ही दुःखकारक होते. कुशल कर्म करीत जा, अकुशल कर्म करू नका. कुशल कर्म करणारे इहलोकी धन्यता पावतात. कामुकतेने दुःख निपजते, कामुकतेने भय निपजते. कामुकतेपासून मुक्त होतो तो दुःख आणि भय याच्यापासून सुद्धा काय होतो, विमुक्त होतो. भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे. भूक काय आहे, सर्वात वाईट असा रोग आहे. संसार हे सर्वात मोठे दुःख आहे. हे सत्य उमगले की निब्बाण हे सर्वश्रेष्ठ सुख वाटू लागते. कामुकतेने दुःख निभसते, कामुकतेने भय निभसते आणि कामुकतेपासून मुक्त होतो तो दुःख आणि भय यांच्यापासून काय होतो, विमुक्त होतो. ज्याप्रमाणे वज्र एखाद्या मौल्यवान रत्नाचा भंग करतो तसे स्वनिर्मित स्वयंपोषित पापकर्त्याचा नाश होतो. ज्याप्रमाणे वृक्षाला वेढणारी लता वृक्षाला खाली ओढते, त्याचप्रमाणे ज्याच्या अंगी अतिशय दुष्टपणा असतो तो त्याच्या शत्रूलाही आनंद वाटावा अशा अधोगतीला स्वतःला नेऊन पोहोचितो. दुष्कृत्ये आणि स्वतःला मारक ठरणारी कृत्ये माणसाला सहज करता येतात, परंतु जी उपकारक आणि हितकारक कृत्ये असतात ती मात्र करायला कठीण असतात. लोभ आणि तृष्णा, लोभ व तृष्णा यांच्या आहारी जाऊ नका. त्यांच्या आहारी न जाणे हा बौद्ध जीवनमार्ग आहे. धनाच्या सारखा वर्षाव होत राहिला तरी कामना संपत नाही. सुज्ञ लोक जाणतात की कामना ही अशक्य व दुःखकर आहे. जो स्वलोकीच्या कामभोगातही आनंद मानित नाही, जो तृष्णेचा क्षय करण्यात सदैव रत असतो तो सम्यक संबुद्धाचा शिष्य होय. लोभातून दुःख उत्पन्न होते, लोभातून भय निर्मिती होते आणि लोभापासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यांच्यापासून मुक्तता लाभते. तृष्णेतून दुःख उत्पन्न होते, तृष्णेपासून भय निर्माण होते. तृष्णेपासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यांच्यापासून मुक्तता लाभते. जी जीवनाची खरी ध्येय विसरून कामभोगाच्या मागे लागतो आणि अहंकारी बनतो तो ध्यानचित्ता न तात्काळ व्यतीत करणारा द्वेष करू लागतो. जवळची कुठलीही वस्तू हरवली तर दुःख वाटते. म्हणून माणसाने कशासंबंधी आसक्ती ठेवू नये. ज्यांना कोणतेही अतिप्रिय अथवा द्वेष करण्याजोगे वाटत नाही त्यांना कोणाचीच बंधने नसतात. कामभोगापासून दुःख आणि भय उत्पन्न होतो. जो कामभोगासक्त नाही त्याच्या वाट्याला भय आणि दुःख येत नाही. आसक्तीमुळे दुःख आणि भय उत्पन्न होतात. जो आसक्ती बंधनातून मुक्त राहतो त्याला दुःख आणि भयच होत नाही. कामुकतेपणापासून दुःख उत्पन्न होते, कामुकतेपासून भय उत्पन्न होते. जे कामुकतेच्या बंधनातून मुक्त आहे त्याला दुःख आणि भय नाही. लोभापासून दुःख उत्पन्न होते, लोभापासून भय उत्पन्न होते आणि जो लोभमुक्त होत आहे त्याला दुःखही आणि भयही होत नाही. जो शीलवान व प्रज्ञावान आहे तो न्यायी आणि सत्यतावादी आहे. जो आपले कर्तव्य पुरे करणारा आहे अशा पुरुषावर लोक प्रेम करतात. पुष्कळ दिवस बाहेर लांब प्रवास केल्यानंतर परत घरी आलेल्या पुरुषाचे आप्त मित्र आणि हितैषी स्वागत करतात. त्याचप्रमाणे ह्या लोकापासून परलोकात गेलेल्या पुण्यात्म्याचे सत्कर्म आष्टेप्रमाणेच त्यांचे काय करते, स्वागत करते. क्लेश आणि द्वेष, लोक कोणालाही क्लेश देऊ नका व दुसऱ्यासंबंधी द्वेषभावना बाळगू नका. हा बौद्ध जीवनमार्ग आहे. बुद्ध जीवनमार्ग काय आहे, तो कोणाविषयी आपल्या मनामध्ये क्लेश ठेवू नका आणि आपण कोणाला क्लेश देऊ नका आणि दुसऱ्यासंबंधी आपल्या मनामध्ये काय आहे, द्वेष बाळगू नका. हाच काय आहे, जीवनमार्ग आहे. ज्याचप्रमाणे तेजस्वी घोडा हा चाबकाचा फटकार अंगावर पडण्याला संधी देत नाही,
त्याचप्रमाणे लोकांना आपली निंदा करायला संधी देत नाही असा या जगात दोषरहित पुरुष कोण आहे? श्रद्धा, शील, वीर्य, समाधी, सत्यशोध, विद्या आणि आचरण याची पूर्तता आणि जागरूकता यांच्या योगाने महान दुःखाचा अंत करा. क्षमा परमतप आहे, निर्वाण परमपद आहे असे बुद्ध सांगतात. दुसऱ्यांची हिंसा करणारा व दुसऱ्यांना त्रास देणारा प्रवजित खरा श्रमण होऊ शकत नाही. कोणाचीही निंदा न करणे, कोणालाही क्लेश न देणे व प्रतिमोक्षाच्या नियमाचे पालन करणारे हा बुद्धाचा उपदेश आहे. स्वतः हिंसा करू नका किंवा हिंसा करणाऱ्या दुसऱ्या लोकांना सहाय्यही करू नका. जो स्वतः सुखाच्या शोधात आहे त्याचप्रमाणे जो सुखाची इच्छा करणाऱ्या प्राण्यांची हत्या करीत नाही किंवा त्यांना कष्ट देत नाही त्याला सुख प्राप्त होते. विभिन्न झालेल्या घंटेप्रमाणे जो क्रोध जिंकल्यामुळे मूक आहे त्याला निब्बाणपद लाभलेलेच आहे. जो निष्पाप निरुपद्रवी माणसाला कष्ट देतो त्याला लवकरच कष्ट करण्याची पाळी येते. जो क्षमारूप वस्त्र परिधान केल्यामुळे स्तब्ध, शांत, संयत आणि शुद्धचरणी आहे, जो दुसऱ्याचे दोष काढत बसत नाही, तो खरोखर श्रमण अथवा भिक्खू होय. चाबकाचा फटकाराचाही अंगाला लागू न ये याची जसा तेजस्वी घोडा काळजी घेतो त्याचप्रमाणे या जगात आपल्याला दुःखाचा शब्द लागू नये म्हणून आपल्या आचरणाचा लज्जेने संयम करणारा असा या जगात एकतरी मनुष्य आहे का? जर माणसाने निरुपद्रवी, शुद्धचरणी आणि निष्पाप मनुष्याला उपद्रव केला तर ज्याप्रमाणे वाऱ्यावर फेकलेली धूळ फेकणाऱ्यावरची येऊन पडते त्याचप्रमाणे या माणसाला त्या उपद्रवाचा दुष्परिणाम भोगावा लागतो. क्रोध आणि वैर. मनात क्रोधभावना ठेवू नका, वैरभाव विसरा व आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंका. हा बौद्ध जीवनमार्ग आहे. क्रोधाग्नी शमन करा. मला अपशब्द बोलला, त्याने मला वाईट रीतीने वागवले, त्याने माझ्यावर कुरघोडी केली, मला लुबाडले असे विचार ज्याच्या मनात वावरत असतात त्याचा क्रोधविकार कधीही शमत नाही. ज्याच्या मनात असे विचार उठत नाहीत, ज्याचा क्रोध शांत झालेला असतो, शत्रूच्या वाईटावर द्वेष्ट्यांच्या वाईटावर टपलेला असतो. माणसाने क्रोधाने क्रोधाला जिंकावे, असाधुत्वाला साधुत्वाने जिंकावे, खरे बोलावे, रागावू नये, मागितल्यानंतर थोडे तरी द्यावे, क्रोध सोडावा, अभिमानाचा त्याग करावा, सर्व बंधनावर जय मिळवावा. येणेप्रमाणे जो नामरूपविषयी अनासक्त असतो असा परिग्रह दुःख भोगत नाही. वाढत्या क्रोधाला जो बहकलेल्या रथाप्रमाणे थांबून धरतो त्यालाच मी खरा सारथी मानतो. बाकीचे नुसते लगाम धरणारेच आहेत. ज्याप्रमाणे वैर वाढते पराजित मनुष्य दुःखात मग्न होऊन बसतो, परंतु ज्याने जया पराजयाच्या कल्पनेचा त्याग केला आहे अशा शांत पुरुष सुखाचे झोप घेतो. कामाग्नीसारखा अग्नी नाही आणि द्वेषासारखे दुर्दैव नाही. उपादान स्कंधासारखे दुःखही नाही आणि निर्वाणापेक्षा मोठे सुखही नाही. वैराने वैर कधीही शांत होत नाही, अवैरानेच ते शांत होते. हा सनातन धर्म आहे. मनुष्य मन आणि मनोमन. मन घडविते तसा मनुष्य होतो. जो सत आहे त्याचा शोध मनाला करायला लावतो. हा संस्कार पुण्यमार्गातील पहिले पाऊल होय. बौद्ध जीवनमार्गाची मुख्य शिकवणूक आहे. मनुष्याच्या सर्व व्यवहाराचे उगमस्थान मन आहे. त्याचे सर्व व्यवहार मनप्रधान आहेत. मनुष्य जर दुष्ट चित्ताने वागेल तर चालत्या बैलगाडीचे चाक बैलाच्या पायाच्या पाठीमागे करते. त्याचप्रमाणे दुःख अशा दुष्ट चित्ताने वागणाऱ्या मनुष्याच्या मागे लागते. मनुष्य जर शुद्ध चित्ताने बोलेल किंवा वागेल
तर कधी न सोडणारी मनुष्याची छाया ज्याप्रमाणे त्याच्याबरोबर असते त्याचप्रमाणे सुख सदोदित त्याच्याबरोबरच राहते. मने ओढाळ, चंचल, दुर्निवार व दुर्धर आहे. बाण करणारा जसा बाणाला सरळ करतो तसा बुद्धिमान पुरुष मनाला एकाग्र व सरळ करतो. पाण्याबाहेर पडलेली मासोळी ज्याप्रमाणे तडफडते त्याचप्रमाणे माराच्या म्हणजेच कामदेवाच्या तावडीतून सुटण्यासाठी मन काय होते? व्याकुळ असते. ज्याचा निग्रह करणे फार कठीण आहे तो फार चंचल आहे. जे सदैव सुखासाठी वखवलेला असतो अशा मनाचे दमन करणे फार उत्तम आहे, कारण दमन केलेले मन फार सुखदायक असते. तो आपल्या स्वतःस एक द्वीप म्हणजेच एक बेट बनव. परिश्रमाने चित्तमळ नाहीसा होईल. दोषरहित झाल्यावर तू दिव्य भूमीला पोहोचशील. ज्याप्रमाणे सोनार क्षणाक्षणाने रुपयातील हीन कणाकणाने जाळून टाकतो त्याचप्रमाणे बुद्धिमान मनुष्य क्षणाक्षणाने चित्ताचा मळ थोडा थोडा नाहीसा करतो. लोखंडापासून निघणारा गंज हा ज्याप्रमाणे लोखंडातून जन्मास येऊन न लोखंडाचा नाश करतो त्याचप्रमाणे पापी माणसाचे कर्म त्याला दुर्गतीकडे नेत असतात. अशा अतिशय वाईट कलंक म्हणजे अविद्येचा कलंक. भिक्खूंनो, या कलंकाचा त्याग करा आणि निष्कलंक व्हा. जो मनुष्य कावळ्यासारखा निर्लज्ज आहे, उच्चापती करणारा आहे, अपमान करणारा आहे, बेछूट आहे आणि नीच आहे अशा माणसाला जीवन सुखकर आहे. परंतु जो विनम्र आहे, पवित्र आहे, पवित्र अपवित्र याचा विचार करतो, अनासक्त आहे, शांत आहे, निर्मल आहे अशा बुद्धियुक्त मनुष्याला जीवन कठीण आहे. जो हिंसा करतो, असत्य भाषण करतो, जो न दिलेले हिरावून घेतो, जो परपादरागमन करतो आणि जो मनुष्य उन्मादक मद्यपानात मग्न राहतो तो मनुष्य इहलोकी आपले धडके खणीत असतो. माणसा, हे लक्षात ठेव, संयमहीनाची स्थिती चांगली नव्हे. लोभ आणि पापकर्म तुला चिरकाल दुःखात लोटणारे नाहीत, त्याची काळजी घे. जग आपल्या श्रद्धेप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे फळ देत असते. जर मनुष्य दुसऱ्याला दिलेल्या अन्नपाण्याबद्दल मनात जळत राहिला तर त्याला दिवसा अथवा रात्री कधी विश्रांती लाभणार नाही. परंतु त्यांच्या मनातून ह्या असल्या विचाराचे निर्मूलन झाले आहे त्याला दिवसा आणि रात्री केव्हाही झोप लागते. कामासारख्या अग्नी नाही आणि लोभासारखा लोढा नाही. परदोष हे सहज दिसतात परंतु स्वतःचे दोष क्वचितच दिसतात. ज्याप्रमाणे धान्याचा तुस पाखडावा त्याप्रमाणे मनुष्य आपल्या शेजारचे दोष पाखडीत असतो. परंतु त्याचप्रमाणे कपटी जुगारी आपेशी फाशा लपवून ठेवतो. त्याचप्रमाणे मनुष्य स्वतःचे दोष लपवित असतो. जो मनुष्य परदोषच पाहत राहतो आणि स्वतःचे दोष उघड होताच चिडू लागतो आणि दोषविकार वाढतात आणि तो त्याच्या विकाराच्या विनाशापासून दूर दूर जात असतो. पापापासून दूर राहा, पुण्य करीत राहा, स्वतःचे विचार हे शुद्ध करीत राहा. ही भगवान बुद्धाची शिकवण आहे. आपण आणि आत्मविजय हा भाग उद्याला पाहू. साधू साधू साधू.